बोलते. नमस्कार. नमस्कार. बॅक टू क्लासिकल म्हणून आज मी तुम्हाला एक नवीन रागाची ओळख करून देणार आहे आणि त्या रागाचं नाव आहे देशकार. हा राग खूप मजेदार आहे आणि या रागासोबत दोन मिळते जुळते ही राग तुम्हाला आज कळणार आहे. तर जाणून घेऊया या रागाबद्दल. चला. देशकार हा राग बिलावल थाटातून उत्पन्न झालेला आहे. या रागाचा मतलब म्हणजे बिलावल थाटामधले काही स्वर या रागाला दाखवतात. या रागाचे दोन मिळते जुळते राग कुठले तर ते म्हणजे भूप राग व जेठ कल्याण. हा राग मोस्टली भूप रागामधले स्वर घेतो व स्वर दाखवतो. वादी स्वर ध व संवादी स्वर ग हे सेम वादी व संवादी भूप रागाचे. गाण्याचा समय रात्रीचा दुसरा प्रहर. याची जाती भूप रागासारखी ऑडव ऑडव आहे. 5 स्वर आरोह मध्ये व 5 स्वर अवरोह मध्ये. यात न्याय स्वर आहेत म्हणजे महत्वपूर्ण स्वर ते म्हणजे पंचम, तार सप्तकचा षडज व दैवत. या स्वरांना जास्त आंदोलित मींड घेऊन व या रागाला रिप्रेझेंट करतात हे स्वर. तर चला आपण ह्याचे आरोह अवरोह जाणून घेऊया व त्याच्यासोबत ते आरोह व अवरोह कुठल्या रागातले आहेत तेही जाणून घेऊया. आरोह सा सा रे ग प ध सा. आता आपण या रागात म्हणजे आरोह जाणून घेऊया की यात सगळे भूपालीचे स्वर वापरले गेलेत. आता भूपालीचं मुख्य अंग आहे सा रे ग प ध सा आणि सेम या रागामध्ये आरोह म्हणून वापरले गेले. आता भूप राग व देशकर राग यात कन्फ्युजन किंवा भूप रागाची सावली या रागावर पडू नये म्हणून या रागामध्ये सगळे स्वर मींड किंवा आंदोलित करून गायले जातात. असं सा रे ग प ध सा. आता अवरोह सा ध प ग प ध प ग प ग रे सा. तुम्ही इथे पाहिलं की ग प ग रे सा हे भूप रागाचं पुन्हा मुख्य अंग आलंय. आता याला पण पुन्हा न्याय स्वर पंचम, दैवत व तार सप्तकचा षडज याला आंदोलित केलंय, मेंड घेऊन घेतलंय व म्हणून हे जे स्वर आहेत ते रागाला रिप्रेझेंट करतात. तर चला आपण दोन्ही अवरोह आरोह पुन्हा बोलूया वर याला आकारबद्ध पण करूया. सा सा रे ग प ध सा. सा ध प ग प ग रे सा. आकारबद्ध आकारात गाऊया. तर चला आपण आता पकड कशी आहे ती बघूया. आता ज्याची जी पकड आहे ती सेम भूप रागामधली आहे. ध ध प ग प
एवढंच.